मोटरसायकलच्या धडकेत तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. कोयनानगर चौकात झेब्रा क्रॉसिंगवरून कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर व इशारा न देता मोटरसायकलला धडक देऊन तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटरसायकल चालकाविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक चंद्रकांत हेगळाडे, वय 22, राहणार सुतारअड्डा, पाटील नगर, सोलापूर, हा सुदर्शन काळे यांच्या सोबत 14 मे रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल त्याचा क्रमांक MS13DR 2098 वरून जात होता. तो कोयनानगर येथील चौकातून रस्त्याच्या डाव्या बाजूने जात होता. दरम्यान समोरून जाणारा मोटरसायकल त्याचा क्रमांक MS13DN 4815 च्या चालकाने कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर व इशारा न दिला नाही. अचानक मोटरसायकल उजव्या बाजूला वळवून अभिषेक हेगळाडे याला धडक दिली. या धडकेत अभिषेक हेगळाडे हा गंभीर जखमी होऊन मरण पावला, तर त्याच्या पाठीमागे बसलेला सुदर्शन काळे हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रविराज रेवणसिद्ध राजमाने, राहणार सुतारअड्डा समोर, पाटील नगर, देगाव, तालुका उत्तर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल भीमराव शेळके, राहणार कोयनानगर, देगाव रोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार हे करीत आहेत.